यवतमाळ जिल्ह्यात टीईटी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे तीव्र आंदोलन। यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर टीईटीची सक्ती रद्द करावी, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी मागे घ्याव्यात, तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण करावे या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना यावेळी शासनाच्या आदेशानुसार टीईटीची आवश्यकता नव्हती। संबंधित शिक्षकांनी त्या काळातील आवश्यक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून सेवेत प्रवेश केला असून आता त्यांच्यावर टीईटीची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला। मागण्याची दखल न घेतल्या शाळाव्यापी राज्यबंद आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। सिटी इंडिया न्यूज साठी मुख्य प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी राजेश ईश्वरकर, यवतमाळ। शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या अशा अजब मागणीसाठी तमाम महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक तथा माध्यमिक शिक्षकांनी आज 9 जुलै रोजी शाळाबंद आंदोलन सुरू केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना आपण घडवलं पाहिजे त्यांच्यासाठी जर शिक्षकांजवळ वेळ शासन शिल्लक ठेवत नसेल, SIRच्या कामात वरून टीईटी परीक्षा पास होण्याचा दबाव आणि जनगणना इतरही कामं फक्त आणि फक्त शिक्षकांना देत असते। यामुळे ज्या विद्यार्थ्यांवर खरं काम करायचं राहते त्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांना काम करता येत नाही, ही खंत महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांच्या लक्षात आली। म्हणून त्यांनी आज 9 जुलै रोजी हे शाळाबंद आंदोलन सरकारच्या विरोधात केलेलं आहे। हे शिक्षक विद्यार्थी हित लक्षात घेऊन आणि समस्त पालकमंडळांचे हित लक्षात घेऊन आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। आणि जर यावेळी शासनाने आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यातील तमाम सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन हा संघर्ष लढा पुकारलेला आहे।